प्राइम टाइमला आता सुरुवात करूयात। नागपूर हिट अँड रन प्रकरणाने धक्कादायक वळण घेतलेलं आहे। आरोपी महिलेने आपल्या सासऱ्याची हत्या संपत्तीच्या हव्यासापोटी नव्हे तर काळ्या जादूमुळे झाल्याचं समोर आलंय। उच्च शिक्षित कुटुंबात अंधश्रद्धेने गाठलेला हा कळस चक्रावणार आहे। अत्यंत थंड डोक्याने हा कट तडीस नेल्याचं पोलीस तपासात समोर आलेलं आहे। तारीख 22 मे 2024 नागपूरच्या बालाजी नगर परिसरात ही अपघाताची घटना घडली। एका वाहनाच्या धडकेत पुरुषोत्तम पुट्टेवार यांचा जागीच मृत्यू झाला। वरवर पाहता ही अपघाताची घटना वाटत असली तरी हा खुनाचा प्रकार असल्याचं समोर आलं। एका सुनेनं 20 कोटींसाठी सासऱ्याचा काटा काढला। हा धक्कादायक प्रकार उघड झाला आणि या प्रकरणात आता रोज नवनवे ट्विस्ट समोर येत आहेत। अर्चना पुट्टेवार या महिलेच्या अटकेनंतर अनेक धक्कादायक खुलासे समोर आले। अतिशय प्लॅनिंग न केलेल्या या खुनामध्ये अनेक उच्च शिक्षित अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचं समोर आलंय। पुरुषोत्तम पुट्टेवार यांचा अपघात नव्हता तर तो घातपात असल्याचं उघड झालंय। पुट्टेवार यांची सून अर्चना पुट्टेवार ही या खुनाची मास्टर माइंड आहे। अर्चना पुट्टेवार या गडचिरोली नगर रचना विभागात सहाय्यक संचालकपदी आहे। एका भ्रष्टाचार प्रकरणात त्यांची सुनावणीही सुरू आहे। तिनं अत्यंत थंड डोक्यानं 82 वर्षांचे सासरे पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्या खुनाचा कट रचला। अर्चनानं त्यांचा सरकारी अधिकारी असलेला भाऊ प्रशांत पार्लेवार यालाही हाताशी धरत संपूर्ण थंड डोक्यानं ही हत्या घडवून आणली। यात तिनं ड्रायव्हर सार्थक आणि नीरज निमजे यांनाही पैसे दिले आणि हत्या करायला सांगितलं। पुरुषोत्तम जो थे इनके ऊपर इससे पहले भी 2 बारी जानलेवा हमला या फिर एक्सीडेंट इसमें हुए। और ये एक्सीडेंट क्यों हुए? क्योंकि इसकी इन्फॉर्मेशन भी हमारे तक नहीं पहुंची थी। तो ये इन्फॉर्मेशन ना पहुंचना और इसमें क्यों ऐसा ये बार बार हुआ और थर्ड टाइम इनकी जान चली गई इसमें। इन्वेस्टिगेशन में फर्दर पता चला कि इसमें कई लोग इन्वॉल्व थे और उनमें से जो मुख्य जो इसमें अरेस्ट हुए उसमें एक अर्चना पुट्टेवार करके हैं, उनको अभी तक हमने अरेस्ट किया। उसके अलावा नीरज निमजे हैं वो है, दूसरा सचिन धारणे है और सार्थक बागड़े, ये जो है 4 लोग इसमें अरेस्ट हैं। सासरे पुरुषोत्तम पुट्टेवार हे धार्मिक वृत्तीचे होते। ते जास्त पूजा अर्चा करायचे, ते जादूटोणाही करतात असा सुनेला संशय होता। त्यांच्यामुळेच आपल्या माहेरच्या कुटुंबातल्या काही जणांचा मृत्यू झाल्याचं अर्चना यांना वाटायचं। अर्चनाचा मोठा भाऊ प्रवीण पार्लेवार याचा 2007 मध्ये अपघाती मृत्यू झाला, तर बहिणीचा मुंबईमध्ये असताना जळून मृत्यू झाला होता। बहीण भावाचा हा मृत्यू काळ्या जादूने झाला असा संशय सून अर्चना पुट्टेवारला होता। 20 कोटींच्या संपत्तीसाठी आरोपी अर्चना पुट्टेवारनं सासरे पुरुषोत्तम यांचा कट करून घातपात केल्याचं उघड आहे। यासाठी आरोपींना तब्बल 1 कोटींची सुपारी देण्यात आली होती। त्यापैकी 17 लाख रुपये ॲडव्हान्स दिले होते। सोबतच दारूबारचं लायसन्स आणि बारसाठी जागाही देण्याचं आमिष दाखवण्यात आलं। जगह है जो कि लगभग 5500 स्क्वायर फीट की प्रॉपर्टी है और इसके अलावा ये एंसेस्ट्रल प्रॉपर्टी है। इसके अलावा कुछ शॉप्स हैं, कमर्शियल प्रॉपर्टीज़ भी हैं, वो भी हैं। तो जो अभी तक लगभग सामने है वो 20-22 CR के करीब इसमें प्रॉपर्टी का सामने आया है। अपघाताचा बनाव करून अर्चना पुट्टेवारनं सासऱ्याला संपवलं खरं, पण पोलिसांच्या नजरेतून त्यांची चलाखी काही सुटली नाही। पोलिसांनी या प्रकरणात आरोपींना गजाआड केलाय, पण पांढऱ्या कॉलरच्या सुशिक्षित लोकांनी काळ्या जादूच्या अंधश्रद्धेत केलेलं हत्येचं हे काळं कृत्य सगळ्यांचंच डोकं चक्रावणार आहे। उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर।